नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गौरी माता येणार आहे, गौरी आव्हान आहे आणि सगळ्याकडे आमच्याकडे म्हणजे वाडा भिवंडी तालुक्यामध्ये घरोघरी गौरी मातेची पूजा केली जाते। निसर्गाच्या रूपात म्हणजे पहिले झाडा फुलांची अशी गौरी प्रत्येकाच्या घरोघरी आणली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला गौरी पूजन कसं केलं जातं आमच्या विभागामध्ये ते मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा। मग गौरी पूजेला सुरुवात करूया। घरामध्ये गौरी चालवण्याच्या पूर्वी अशा प्रकारे गेरूचे पट्टे हे ओढले जातात। संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे गेरूचे पट्टे मारले जातात आणि हे पट्टे जरा बघितलं तर घरातली स्त्री आहे ती सकाळी उठल्यावरच मारून घेते, म्हणजे गौरी चालवण्याच्या आधी त्या व्यवस्थित सुकून राहतात आणि मग आपल्याला गौर चालवता येते। तर इथे ज्या माझ्या सासूबाई आहेत त्या संपूर्ण घरामध्ये गेरूचे पट्टे मारून घेत आहेत आणि त्या जोपर्यंत गेरू माचे पट्टे मारत आहेत तोपर्यंत मी गौरीची सजावट करून घेते। पाऊस सरून गेलेला असतो, भाद्रपद महिना असतो आणि शेतामध्ये छान असं पीक डोलायला लागलेलं असतं। निरनिराळ्या प्रकारची सुंदर अशी फुलं तुम्हाला यावेळी बघितलं तर निसर्गामध्ये उमलताना दिसतात। वेगळ्या प्रकारची वनस्पती बघितलं तर या कालावधीमध्ये निसर्गात असतात। मग अशा वेळी निसर्गाच्या रूपातीलच म्हणजेच पाना फुलांची गौर ही प्रत्येकाच्या घरामध्ये चालवली जाते। मूर्ती स्वरूपातील गौर ही फार कमी बघितलं तर आणली जाते, म्हणजे पूर्ण गाव मिळून एक गौर आणली जाते। काहींचा नवस असेल तर मूर्ती स्वरूपातील गौर आणली जाते, पण प्रत्येकाच्या घरामध्ये पाना फुलांची गौर ही चालवली जातील, कारण इथला मोस्ट ऑफ बांधव आहे जो भरपूर बांधव आहे तो कुणबी बांधव आहे आणि हा कुणबी बांधव शेतातील पिकालाच आपला देव मानतो। त्यामुळे निसर्गाच्या रूपातील गौर ही प्रत्येकाच्या घरोघरामध्ये चालवली जाते आणि अशी पाना फुलांची गौर कशा पद्धतीने चालवली जाते ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हो, तुमच्याकडे गौर कशी चालवते जाते हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुमच्याशी बोलता बोलता इथे आपली सजावटही झालेली आहे, सजावट पूर्ण झालेली आहे आणि आता आपण गौरीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमव करणार आहोत। कोणताही छोटाही कार्यक्रम करायचा असेल तर किती फार मोठी अशी आपल्याला सकाळपासून आपल्या घरातील स्त्रियांची धावपळ चालू असते। आमचीसुद्धा सकाळपासून ती धावपळ सुरू आहे। जेवण बनवून झालेलं आहे आणि इथे आपल्या गौरीसाठी लागणारं जे सजावट आहे ती सजावटही होत आलेली आहे। गौरीची तर सजावट झालेली आहे, आता पूजेसाठी जे साहित्य लागतं त्याची तयारी करून ठेवूया। तर इथे आईने पूजेचं ताट तयार करायला घेतलेलं आहे, बाकी तयारी करून झालेल्या आहोत। आता आम्ही घरातील ज्या गौरी आहोत त्यासुद्धा नटून घेत आहोत आणि हा सण आहे घरातील स्त्रियांचा आणि त्यासाठी आम्हीसुद्धा छान तयार होणार आहोत। आता इथे बघितलं तर माझा हा गौरीसाठी लूक आहे, मी सुद्धा तयार झालेली आहे। तर छान अशी तयारी केलेली आहे आणि आता आईसुद्धा तयार झालेल्या आहे। आम्ही दोघी मॅचिंग झालो, पिंक पिंक। याचा मुलारकी रेडी झालेला आहे। ओ मुलारकी इकडे, गौरी मातेला आणायला जाणार आहेस ना तू आता? इथे सकाळीच पप्पांनी गौर आणलेली होती आणि इथे गौर बघा अशा प्रकारे बांधून ठेवले। तर आमच्याकडे अशी पाना फुलांची गौर पूजली जाते आणि गौरीला आणण्यासाठी मुलारकी जातो, म्हणजे आपल्याकडे बघितलं तर सासूरवाशींला आणायला मुलारकी जातो तसं गौरीला आणायला सुद्धा मुलारकी जातो। आणि इथे संपूर्ण पूजेची तयारी झालेली आहे। तर इथे बघा दरवाजाच्या मधोमध असा एक चौक काढलेला आहे, याला आमच्याकडे चौक म्हणतात। तर हा रांगोळी काढलेली आहे तर त्याला चौक म्हणता आहे। गौरीचा फोटो घेतलेला आहे आणि सर्वात आधी सुपामध्ये बघितलं तर तांदूळ आणि 5 फळं, हळदी कुंकाचा करंडा घेतलेला आहे, समई घेतलेली आहे आणि ही गौर इथे ठेवलेली आहे। आता गौरीबाईला आपण आणणार आहोत। तर इथे गौरीच्या स्वागतासाठी मी आणि आई आता गौरीची आरती करण्यासाठी जातो। तर अंगणामध्ये गौरीचा मुलारकी हा गौर घेऊन उभा आहे आणि आता आपल्याला मुलारकीचे आणि गौरबाईचे दुधाने आणि पाण्याने पाय धुवून घ्यायचे आहेत। तर इथे माझ्या सासूबाई म्हणजे आई बघितला तर गौरीचे पाय धुवून घेणार आहेत। तर पहिल्यांदा दुधाने आणि मग पाण्याने गौरबाईचे पाय धुतले जातात, गौरीच्या मुलारकीचेही पाय धुतले जातात आणि किती सुंदर अशा पाना फुलाच्या गौर आलेल्या आहेत आपल्या घरी आणि त्यांचं अशा प्रकारे स्वागत केले जातं, आरती ओवाळली जाते। तर इथे बघा मस्त असे पाय धुतले जात आहेत। नंतर बघितलं तर गौरबाईची अशी आरती ओवाळून घेतली जाते आणि 2.5 दिवसासाठी गौर ही आपल्या घरी येते, तिची छान अशी पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि आता पूर्ण घरामध्ये ही गौर चालवली जाणार आहे। तर अशा प्रकारे गौरीच्या मुलारकीची आणि गौरीची पूजा केली जाते आणि इथे रुईश थोडा कंटाळलेला आहे
तर आता तो म्हणतोय की मी पकडणार नाही, म्हणून आता बघितलं तर गौरीचा मुलारकी चेंज झालेला आहे आमच्याकडे. आणि अशा प्रकारे गौर ही घरामध्ये आणली जाते. आणल्यानंतर बघितलं तर तिची आरती करून पूजा केली जाते आणि त्यानंतर सुपामध्ये गौर ठेवली जाते. सुपामध्ये ठेवल्यानंतर गौरीची पूजा केली जाते, हळदी कुंकू वाहिलं जातं. त्याचप्रमाणे बघितली तर तिची ठेच भरली जाते. ठेच भरून बघितले तर संपूर्ण घरामध्ये आपल्याला गौर चालवून घ्यायची. आता गौर चालवण्यासाठी हे असं प्रकारे पीठ घेतलं जातं आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि तांदळाचे पीठ काही ठिकाणी बघितलं तर हळद किंवा कुंकू टाकतात. तर इथे आमच्याकडे बघितलं तर पूर्ण असं व्हाईट कलरमध्येच गौर चालवली जाते. अशा पद्धतीने दोन्ही हात बुडून पिठामध्ये आपल्याला संपूर्ण घरामध्ये गौर चालवून घ्यायची आहे. तर आता मी संपूर्ण घरामध्ये गौर चालवते. तर पहिली सुरुवात ही चौकापासून, म्हणजे हे चौक काढलेलं आहे तिथनं करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने दरवाजाच्या मधनं, म्हणजे सुरुवातीपासून तर आपल्याला शेवटपर्यंत किचनपर्यंत संपूर्ण गौर चालवत न्यायची आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये आपण गौर चालवून घेणार आहोत. आणि गौरीचा कॅलेंडरमध्ये चालवण्याचं टायमिंग दिलेलं असतं, तोपर्यंत आपण गौर चालवू शकतो. 8 दिवसासाठी गौर आपल्याकडे पाहुणी म्हणून आली जाते. माहेरवाशीन आल्यासारखी तिची बघितली तर तिला चांगला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आणि आमच्याकडे खास करून पूर्ण वर्षामध्ये कधी बनवला जात नाही, पण गौरीसाठी खास करून पातवड बनवली जाते आणि हा पातवडीचा नैवेद्य गौरीसाठी दाखवला जातो. तर पातवड म्हणजे काय, त्या आळूची जी पानं असतात त्या पानापासून बघितलं तर गोड आळूवडी जशी बनवतो तशीच ही गोड वडी बनवली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिठं, त्याचप्रमाणे गूळ वगैरे घालून गोड अशी ही आळूवडी म्हणजेच पातवड बनवली जाते. आमच्याकडे त्याला पातवड असे म्हणतात. आणि हा गौरीचा नैवेद्य स्पेशली वर्षभरात एकदाच बघितलं तर, म्हणजे काही जण हाऊस म्हणून मध्ये बनवत असतील, पण आमच्या घरी तरी वर्षातून एकदाच ही पातवड बनवली जाते आणि मला तरी खूप आवडते. आणि असा हा पातवडीचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. आणि अशी ही गौर बघा, तुम्ही बघू शकता पूर्ण घरामध्ये चालवली जाते. आणि पूर्ण घरामध्ये चालवल्यानंतर आपण गौर बाईला बसवतो. तर असे संपूर्ण घरामध्ये आता मी गौर चालवून घेणार आहे. आणि काही गावांमध्ये बघितलं तर सगळ्या बायका वगैरे मिळून, ते कोणाचा गट वगैरे असेल तर त्यासुद्धा बघितल्या, किंवा नवस असेल तर मूर्ती स्वरूपात गौर आणली जाते, गौर जागवली जाते, छान छान गाणी म्हटली जातात, पारंपरिक नृत्य केले जातात आणि घरीसुद्धा बघितलं तर गौर जागवली जाते. आणि अशा पद्धतीने संपूर्ण घरामध्ये बघितलं तर गौर चालवून घेतलेली आहे. मागच्या दरवाजातनं गौर चालवत मला किचनपर्यंत, म्हणजे जिथे बसवली आहे तिथपर्यंत न्यायची आहे. तर मागच्या दारातसुद्धा असा एक चौक काढलेला आहे, तिथनं आता आपण पुन्हा गौर चालवत किचनपर्यंत नेणार आहोत. तर इथे वेगवेगळ्या गावांमध्ये गौर बसवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी आहे. काही लोक बघितले तर मातीच्या मडक्यामध्ये सुद्धा गौर बसवतात, काही जण कळशीमध्ये, काही जण बघितलं तर सुपामध्ये गौर बसवतात, टोपलीमध्ये बसवतात आणि काही जण पतेल्यामध्ये सुद्धा बसवतात. तर आमच्याकडे बघितलं तर आमच्या गावामध्ये बघितलं तर सुपामध्ये गौर बसवली जाते. सुपामध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये गौर उभी केली जाते. थोड्याफार बघितलं तर अंतरानुसार थोड्याशा पद्धती वेगवेगळ्या होतात आणि थोड्या विभागानुसार पद्धती ह्या बदलत जात असतात. जो तो आपल्या सोयीनुसार आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यानुसार बघितलं तर गौर बसवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आमच्याकडे गौर ही सुपामध्ये बसवली जाते. आणि इथे माझी गौर चालवून झालेली आहे. आणि आज नैवेद्यासाठी बघा एवढं मोठं केळीचं पान आणलेलं आहे आणि या केळीच्याच पानावर आज आम्ही ठेवणार आहोत. देवीचा नैवेद्यसुद्धा केळीच्या पानावरच ठेवायचं आहे आपल्याला. आणि इथे बघा आपली गौरबाईसुद्धा रेडी झालेली आहे. मस्तपैकी तिला हे बघा घातलेली आहे, साडी घातलेली आहे आम्हाला जमेल तशी. आणि आता अशा प्रकारे गौर बघितलं तर सुपामध्ये उभी केलेली आहे आणि छान असं गौरीला नटवून घ्यायचं आहे. आणि इथे गौरीचा फोटो आपल्याला लावून घ्यायचा आहे. आई दरवेळी नवीन बघितलं तर गौरीचा फोटो घेऊन येत असतात. आणि आता हा गौरीचा फोटो आम्ही इथे लावून घेणार आहोत. आणि संपूर्ण घरामध्ये म्हणजे किचनपर्यंत तुम्ही बघू शकता तर आपण गौर चालवून घेतलेली आहे. आता इथे आपली गौर सुपामध्ये बसलेली आहे. बाजूला कळस ठेवलेला आहे. फळांचा नैवेद्य गौरीसाठी ठेवून घेणार आहोत. आणि घरात जे जेवण बनवलेलं आहे ते सुद्धा आपण गौरीला नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत. आणि इथे गौरीची पूजा करून घेणार आहोत. आणि खरंच जेव्हा गौरीची पूजा केली जाते तेव्हा घरातील वातावरणसुद्धा खूप छान मंगलमय वाटत असतं. तर इथे घरातील सगळ्या वरिष्ठ मंडळींनी सगळ्यांनी बघितलं तर गौरीची पूजा करून घेतलेली, आईंची पूजा झालेली आहे करून. आणि पप्पासुद्धा पूजा करून घेत आहेत. आणि इथे आमची गौर बसून झालेली आहे. सगळ्यांचं गौरीचं दर्शन झाल्यानंतर
मी आणि आईने मस्त फुगडी घेतली, त्याचप्रमाणे थोडासा झिम्मासुद्धा खेळला. एक गौरीची हाऊस छान अशा नटलेलो, म्हणून एक हाऊस म्हणून असं आम्ही छान असा व्हिडिओसुद्धा बनवला डान्स करतानाचा. आणि इथे आपली गौरीपूजा संपन्न झालेली आहे. गौरीपूजा झाल्यानंतर गौरीला आता आपल्याला नैवेद्य बनवून घ्यायचा आहे. तर इथे आईंनी पातवड बनवायला घेतलेली आहे आणि आता पातवड बनवून गौरीला पातवडीचा नैवेद्य दाखवला जातो. आणि अशी ही गौरीची पूजा आमच्याकडे प्रत्येकाच्या घरोघरी ही गौर चालवली जाते, गौरीची पूजा केली जाते. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.